हा लढा सर्वांना न्याय देण्यासाठी आहे. तो जात माना आहे की पुढे यावी व आपला प्रगती आपला केलाय. या मोर्चामध्ये बरेचसे नेते, खासदार, आमदार, नगरसेवक, मान्यवर, जिल्हा परिषदेचे सदस्य हे सर्व मान्यवर या मोठ्या याच्यामध्ये सहिष्णुतेनं सहभागी होणार आहे. आणि म्हणून सर्व जाती समाजाचे लोक सर्वजण यामध्ये हा संदेश तुमच्या माध्यमातून जावा आणि भव्य मोर्चा व्हावा हे नमस्कार. अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं असं अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यामध्ये अनेक गट तट या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. परंतु हे आरक्षण लागू करावं या मागणीसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधून सांगलीमध्ये भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ही महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर हे उपवर्गीकरण लागू करावं अशी या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसंदर्भात आणि या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत दलित मित्र पुरस्कार विजेते अशोकराव पवार साहेब. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल सर, कशा तऱ्हेचं नियोजन आयोजन या अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाचे जे कृती समितीच्या वतीनं 9 ऑगस्ट रोजी जे भव्य मोर्चा केलेला आहे त्या न्याय हक्कासाठी सर्व वर्गातील, जातीतील, पंथातील लोक एकत्र येऊन अपकडाला या समितीला न्याय देण्यासाठी शासन दरबारी सनदशीर मार्गानं आपल्या व्यथा मांडून आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हा मोर्चा आहे. नक्कीच याबरोबर आपल्याबरोबर मातंग समाजाचे युवा नेते आहेत प्रशांत सदामते. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कारण या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्येही काही गट तट आहेत. आरक्षण व्हावं, अबकड वर्गीकरण व्हावं अशा वर्गामध्ये काही आहेत, होऊ नये अशांचं काही मत आहे. नक्की काय यामध्ये? हे बघा, दोन्ही गोष्टी होणार, समर्थन पण होणार आणि विरोध पण होणार आहे. परंतु आमचा जो मोर्चा होणार आहे तो कुणाच्या विरोधात नसणार आहे. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करा ही मागणी आम्ही प्रामुख्याने घेऊन तो मोर्चा करतोय. लक्षात घ्या, जे विरोध करणारी जी मंडळी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी संविधानच वाचलेलं नाही आहे. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडत जे आरक्षणापासून कोसो दूर आहेत, जे ज्यांना कधी आरक्षणच पोचलेलं नाही, अशा समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी उपवर्गीकरणाची जी काय ही आहे, उपवर्गीकरण व्हावं ही जी मांडणी आहे ती घटनेत आणि संविधानातच करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांनी कदाचित संविधान वाचलेलं नसावं. संविधानाच्या पहिल्या पानावरतीच स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता पहिल्याच पानावरती लिहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं विरोध करणारी मंडळी एक प्रकारे न्यायालयाला विरोध करत आहेत, न्यायालयाचा अवमान करत आहेत, एक प्रकारे संविधानाचा अवमान करत आहेत असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. या जे कधी प्रवाहात आलेच नाहीत, ज्यांना कधी समाजानं विचारलेलेच नाहीत, अशी मंडळी काहीतरी मातंग समाजावरती बोलतायत, अण्णाभाऊंच्यावरती बोलतायत, लहुजींच्यावरती बोलतायत. परंतु मातंग समाज हा लोकशाही मार्गानं आंदोलन करत आहे, लोकशाही मार्गानं तो मागणी आपल्या मांडत आहे. त्यामुळे आम्हाला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील, वीर वस्ताद लहुजी साळवे असतील, हे सर्व महापुरुष आम्हाला तितकेच प्रिय आहेत. आम्ही त्यांच्याच विचारावरती काम करतोय. त्यामुळे मातंग समाज हा सनदशील मार्गाने आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडतोय. आणि या मोर्चाची आता नेमकी मागणी काय राहणार आहे? अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन झालं पाहिजे आणि ज्या काही मागास असलेल्या जाती आहेत त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही संधी आहे. आणि राज्य सरकारनं आता या निर्णयाला वेळ न घालवता अधिकचा तात्काळ उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी अशी आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतो. महाराष्ट्र शासनानं या निमित्तानं अनंत बदर समिती स्थापन केलेली होती. त्याचा अहवाल अजूनही महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केलेला नाही, म्हणजे बाहेर हे केलेलं नाही. त्या संदर्भामध्ये सुद्धा मातंग समाजाची किंवा इतर समाजाची मागणी आहे की लवकरात लवकर तो अहवाल प्रसिद्ध करावा. तुमची नेमकी मागणी काय आहे? हे बघा, 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्याच्यानंतर राज्य सरकारनं लगेच
न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. वास्तविकता 6 महिन्याच्या आत त्यांनी तो अहवाल राज्य सरकारकडे द्यायला पाहिजे होता, परंतु त्यांना लागले 1.5 वर्ष. आता जवळजवळ 2 वर्ष झालेले आहेत राज्य सरकारकडे तो अहवाल गेलेला आहे. आमची मागणी तीच आहे की जो बदर समितीनं आपल्याला अहवाल दिलेला आहे त्या अहवालावरती तात्काळ आपण समाजातील आमच्या सगळ्या समाज बांधवांना त्या ठिकाणी बोलवून उपवर्गीकरणाचे कसे फायदे आहेत आणि उपवर्गीकरण कशा पद्धतीनं व्हावं हे सगळं आपण त्या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय घ्यावा आणि तात्काळ त्या अहवालाचा अभ्यास करून राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू करावं. नक्कीच या निमित्तानं आणखी काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. नेमके किती लोक आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यातील यामध्ये सहभागी होणार आहेत? या 9 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये समस्त मातंग समाजासह 59 जाती जमातीतील जी काही लोक आहेत, जी काही समाजातील काय घटक आहेत, हे मोठ्या संख्येनं म्हणजे आम्हाला असा आत्तापर्यंतचा एक अंदाज आहे 2020 2,500 ते 3,000च्या पुढं समस्त मातंग समाज सांगली जिल्ह्यासह आणि आसपासच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येणार आहेत. तर येत असताना त्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे. जे वंचित घटक आहे त्यांचा सामाजिक आर्थिक स्तर जो खालवलेला आहे तो उंचावला पाहिजे आणि यासाठी मोठ्या संख्येनं समाज बांधव सांगली या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपल्याबरोबर मातंग समाजाचे नेते आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नेमकी आता काय तुमचं नियोजन कसं झालेलं आहे, पूर्वतयारी कशी आहे? नमस्कार. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी आम्ही हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तो स्टेशन चौकापर्यंत ह्या मार्गाने आमचा हा मोर्चा येईल. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मातंग समाज व इतर समाज जे वंचित राहिलेले आहेत आरक्षणापासून ते सर्व समाजाचे नेते मंडळी किंवा यामध्ये गट तट पक्ष न पाहता सर्वजण एकत्र होऊन या मोर्चामध्ये सहभागी होतील असं आमचा अंदाज. नक्कीच या निमित्तानं अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे ही एकमेव मागणी या मोर्चाची राहणार आहे. आणि 9 ऑगस्ट हा जो क्रांती दिन आहे, ज्या दिवशी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जाओ म्हणून इशारा दिलेला होता, तो दिवस म्हणजे क्रांती दिन आहे आणि तेव्हापासून हा क्रांती दिन साजरा केला जातो. आणि या निमित्तानं या क्रांती दिनाच्या निमित्तानं आज 9 ऑगस्ट रोजी या मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी सांगलीमध्ये मोर्चा निघतोय आणि या मोर्चाची मागणी ही अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण अबकडं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं हे उपवर्गीकरण लागू करावं हीच राहणार आहे. आणि या मोर्चामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून लोक यामध्ये अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी सहभागी होणार असल्याचंही आयोजकांनी सांगितलेलं आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. पत्रकार बंधूंचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. काल सांगलीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना झाली. त्या घटनेमध्ये जाहीर निषेध करतो. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की येत्या रविवारी दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सांगलीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात भव्य मोर्चा तसेच सभेचं आयोजन केलेलं आहे. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. या निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनं तात्काळ करून अनुसूचित जाती मध्ये नववर्गाप्रमाणे उपवर्गीकरण करावं. आणि ज्या अप्रगत जाती आहेत ज्यांच्यापर्यंत कधीही आरक्षण पोहोचलेलं नाही अशा सर्व जातींना, अपेक्षित जातींना पुढे आणण्यासाठी हे उपवर्गीकरण काळाची गरज आहे. आहे अनेक वर्षापासूनच्या